हा कुठला कलर हा चालेल? रो ब्लू रेड? आय डोंट नो माय चॉईस का तिला माहितीये बघ. सॉरी सॉरी तुम्ही गर्ल्स ना पिंकच चूज कर. घे बरं, हे असं पॅक करायचंय का? हॅलो, हे इतकं सिंपल नाही यार. हे बघ, नंदुताईचा बर्थडे आहे, कळतंय ना तुला? सो मला सगळं परफेक्ट लागणार आहे. ह्याला ना आपण चॉकलेट सारखं पॅक करूयात ना. इट शुड लुक थोडा असं युनिक आहे ना. अधिरा एक काम कर ना, तूच कर ना हे पॅक. ओके फाईन, एवढं पण येत नाही ना याला. हो ऐक ना, पण नंदुताईला खरंच आवडेल का रे हे गिफ्ट? थिरा तू तू ठीक आहेस ना? हा? हो का? नाही अगं, हा प्रश्न तू चौथ्यांदा विचारलायस आता मला. सीरू, हे ना खूप स्पेशल गिफ्ट आहे. ओके, आणि मी यावेळी खूप विचार करून गिफ्ट दिलेलं आहे. हे तिच्या पर्सनॅलिटीला एकदम जाईल असे. सो दिस इज, मला हे सगळं रुईन नाही करायचंय. सो इट शुड बी व्हेरी परफेक्ट. हे बघ, मी तुला सांगतो, नंदुताई ना मुळात असं स्वतःसाठी महाग गिफ्ट कधी घेणारच नाही. पण तुला कळतंय का, हे गिफ्ट तुझ्याकडून आहे. आणि तुला माहितीच आहे ना तू किती लाडकी आहेस तिची. रादर मला तर वाटतं आता माझ्यापेक्षा जास्त तू लाडकी आहेस तिची. दॅट आय नो. लिसन, मला ना ताईने हे सांगितलंय, गिफ्टच्या किमतीपेक्षा गिफ्ट कोण कोणत्या हेतूने देते ना ते जास्त महत्वाचं आहे. सो चिल. की ना आई, काय खोकला जास्त झाला तुम्हाला? तुम्ही मेडिसिन नाही घेतलं का? खोकला खोकला नाही ग, खोकला बिकला काय नाही, असंच आपलं टसका लागला, टसका. काय गिफ्ट घेतलं? हो. छान आहे, खूप महाग आहे, पण त्यापेक्षा जरा घरावर खर्च केला असता तर उपयोगी पडलं असतं. थोडं महाग. आई, मी ना तुमच्या बर्थडेला खूप स्पेशल गिफ्ट देणार आहे तुम्हाला. एकदम मोठं स्पेशल. काय म्हणते? हो, आणि तुम्हाला ते नक्की आवडणार आहे, खूप आवडणार आहे तुम्हाला. खरं? काय घेशील? 3 महिन्याचा किराणा. हसू नको, थोबड पडीन. अगं पण आई, अधिराने मुळात हे गिफ्ट तिच्या पैशाने आणि तिच्या मर्जीने आणलंय. माहितीये मला. मी फक्त एवढंच म्हटलं एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा जरा घरावर खर्च केले असते, जर उपयोगी पडले असतं ना सगळ्यांनाच. हे बघ, तुला घरातलं जर काही पाहिजे असेल ना तर मला सांग, मी आणून देत जाईन तुला. तिचं काम नाही हे ते आई. आणि हे बघ, मुळात ना अधिरा लग्न करून हे घर चालवण्यासाठी नाही आली आपल्याकडे. माहितीये रे बाबा, माहितीये. पण आमच्या वेळेला ना, आम्ही आलो होतो ना अधिराचे लग्न करून, अजिबात स्वातंत्र्य नव्हतं बरं का आम्हाला. चल आपण आज जाऊया आणि पॅक करूया. मला ना इंटरेस्ट नाहीये भांडणात. ओके चल. हा, मी आणतो चल. सॉरी 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 सॉरी. ह्याच्यात तर पाणी उडालं होय. मी म्हटलं फेब्रुवारी मध्ये पाऊस कसा काय पडायला लागला. सॉरी. ते जर्म्स. इतकं काही स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. तुम्ही पण असं खिडकीमध्ये केस पुसत जाऊ नका उभं राहून. चुकीचं आहे ते. का? काय डस्ट पार्टिकल्स असतात हवेत, ते असे ओल्या केसांना येऊन चिकटतात. हो, पण नैसर्गिक रित्या उन्हात केस सुकवणं जास्त चांगलं आहे ना. म्हणजे केसांच्या आरोग्यासाठी ते चांगलं असतं. मी असेच केस सुकवत आले आहे. नाहीतर मग ते ड्रायर वगैरे वापरायला लागतं. नाही, ड्रायर तर बिलकुल नाही. मग केस कसे वाळणार? आमचं बरं आहे, आम्हाला असे काही प्रश्नच पडत नाहीत. नाही, प्रश्न मलाही कधी पडले नाहीये ते, कारण मी असेच केस वाळवते. नाही, पण ते बघ, जर्म्स आणि जे डस्ट. मला नाही हो तुमच्यासारखा जर्मोफोबिया वगैरे. आता तुम्ही माझ्या नका सवयी बदलायला जाऊ. ओके, तुमचं चालू दे. चालू दे तुमचं. आणि तसंही आता तर जर्म्स आले असतील ना केसांमध्ये. यांनी बॉक्स उघडला नाही वाटतं अजून. उघडला असता तर बोलले असते माझ्याशी त्याबद्दल. असो.
हा बॉक्स तुमचा आहे का? हा? नाही म्हणजे ड्रेसिंग टेबलवर होता म्हणून विचारलं. नाही नाही, माझं नाही. माझं असं तर माझ्या कपाटात असतं. मी असं वाटेल तिकडे वस्तू ठेवत नाही माझ्या. तुमचंच असेल कदाचित, बघा एकदा. नाही नाही, माझा नाहीये, मी काहीच मागवलं नाहीये. अहो पण आपल्या खोलीत आहे म्हटल्यानंतर कोणाचं तरी असणारच ना. बघा ना एकदा उडून. अरे वा, रेडिओ. अरे वा, रेडिओ. तुम्हाला काहीच माहित नाही ना? नाही ना. ठीक आहे, मग मी आजीना पटकन थँक्यू म्हणून येते. एक एक मिनिट. आजीला कशाला थँक्यू म्हणायचं? तिचा काय संबंध आहे? मग कोणी आणला? अहो काय तुम्ही स्वानंदी मॅडम, अर्थात मी आणलं. तुम्हाला गाणी ऐकायला आवडतात ना, आणि म्हणजे तुम्ही तसं गाता सुद्धा चांगलं आहे. म्हणजे असं एकदम तुमचं गाणं सुरू झालं की कान बंद करावेच नाही वाटत. त्यामुळे मी आणलं. माझं गाणं ऐकलं ना तर तुम्ही. नाही नाही नाही, असं काही नाहीये. तुम्ही बरं गुणगुणता. मी ऐकलंय की मुळात तुम्ही मनापासून गाता. नाही नाही, मी आपलं कांचे नाही झालं एवढंच. असो, आज हे तुमच्यासाठी आणलंय. म्हणजे निमित्त तुमचं. गाणी काय आपल्या दोघांना ऐकायला आवडतात. पण मग आधी का नाही म्हणालात? विचारलेलं मी बॉक्स बद्दल तेव्हा तर नाही म्हणालात. अहो मग तुमची रिॲक्शन मला कशी बघायला मिळाली असती? आमच्या सामान्यांच्या भाषेत याला सरप्राईज असं म्हणतात. मला मुळात रेडिओवर गाणी ऐकायला खूप आवडतात. माहितीये मला, म्हणूनच आणलाय. मी आणि बाबा ना तासनतास गाणी ऐकत बसायचो. बघा, लावा बघू कुठलं गाणं त्याच्यावर लागतंय. रेडिओ तो दिला, पण आता बोलू कसं त्यांच्याशी? यांना वाटत असेल की यांचा वाढदिवस माझ्या लक्षातच नाहीये. पण असं नाहीये. फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा देऊ हेच कळत नाहीये. काही बोललात का तुम्ही? मी काहीच नाही बोललो. अच्छा, मला वाटलं काहीतरी बोललात. नाही, मलाही वाटलं तुम्ही काहीतरी बोललात म्हणून. भास झाला असेल. बहुतेक भासच झाला असेल. मनात बोलत होतो मी, तरी ह्यांना कसं कळलं काय माहिती. काय चाललंय माझं? स्वानंदी मॅडमला साध्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, पण कसं बोलू, काय बोलू काही कळत नाहीये. समर, पटकन म्हणून टाक हॅपी बर्थडे, संपला विषय. पण उशीर झाला का? त्यांनी रेडिओ बघितला तेव्हाच हॅपी बर्थडे म्हणायला हवं होतं का? की एखादी चिठ्ठी ठेवायला हवी होती, किंवा बर्थडे कार्ड वगैरे? त्यांनी पण तर संक्रांतीचा काळा कुर्ता दिला होता मला, आणि जागोजागी चिठ्ठ्या ठेवल्या होत्या. मी पण तसंच काहीतरी करायला हवं होतं का? पण हे सगळं आता सुचून काय उपयोग? समर मूर्खा, आधी सुचायला हवं होतं ना तुला. आता गेली वेळ. एरवी भांडायचं असेल ना तर अशी जीभ कशी चुरू चुरू चालत असते तुझी. आज वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत तर 4 शब्द सुचत नाहीयेत.